नमस्कार मित्रांनो, उदयगिरी क्लासेसच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चर सिरीजमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये जी परीक्षा होणार आहे 28 एप्रिल 2024 ला, तर त्या संदर्भामध्ये आपण सिलेबस बघतोय। तर तो सिलेबस आपण सब्जेक्ट वाईज पाहत आहोत। तर त्यामध्ये आतापर्यंत इतिहास असेल, भूगोल, पर्यावरण, त्यानंतर राज्यशास्त्र या 4 घटकांचा किंवा 4 विषयांचा आपण सविस्तर अभ्यासक्रम पाहिलेला आहे। म्हणजेच आतापर्यंत आयोगाने कोणत्या टॉपिकवर जास्त भर दिलेला आहे ते सर्व टॉपिक येथे आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर ते सर्व व्हिडिओ चॅनलवरती लाईव्ह आहेत आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक सुद्धा देतो। तर ते तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता आणि त्यानुसार अभ्यासाची दिशा ठरवू शकता आणि चांगल्या प्रकारे मार्क पाडू शकता। चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर आपल्याला या व्हिडिओमध्ये राज्यशास्त्र झाल्यानंतर आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम आणि इत्यादी या घटकांचा अभ्यास किंवा या सिलेबसचा अभ्यास या व्हिडिओमध्ये करायचा आहे। कुठले टॉपिक आहेत, कुठल्या टॉपिकवर आयोगाने आतापर्यंत जास्त भर दिलेला आहे आणि कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारले, तर त्या असे टॉपिक मी इथे निवडलेले आहेत। तर त्यानुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे। हा इकॉनॉमिक्सचा पोर्शन असेल, म्हणजे आर्थिक विकास व सामाजिक विकास। तर त्याच्यामध्ये आपण कुठले टॉपिक आहेत किंवा सब टॉपिक आहेत या सर्वांचा अभ्यास करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूपच फायदा होईल तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये। अभ्यासाची दिशा ठरवण्यास तुम्हाला मदत होईल। तर पहिला टॉपिक आहे बघा, शाश्वत विकास। शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट। तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये सहस्त्र विकास लक्ष्य म्हणजे मिनिमम डेव्हलपमेंट गोल्स, त्यानंतर शाश्वत विकास लक्ष्य, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स कोणती आहेत, ती कधीपासून कधीपर्यंत आपल्याला अचीव्ह करायचे आहेत, या सर्वांवर प्रश्न विचारला जातो। त्यानंतर दारिद्र्य असेल, दारिद्र्य हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे। अर्थशास्त्र हा खूप इम्पॉर्टंट असा सब्जेक्ट आहे। त्यामध्ये 15 प्रश्न विचारले जातात, 15 पैकी प्रश्न आणि 30 मार्क असे टोटल। तर आपल्याला मिनिमम 14 प्रश्न सुद्धा पाडू शकतो आपण यामध्ये, म्हणजे 14 मार्क किंवा 14 प्रश्न सोडवू शकतो, म्हणजे 28 मार्क आपण या विषयामध्ये घेता येतात आपल्याला जर चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास केला तर। त्यानंतर दारिद्र्यामध्ये आपण बघू शकतो त्याची व्याख्या काय आहे। दारिद्र्याची व्याख्या असेल, प्रकार असतील दारिद्र्याचे, त्यामध्ये निरपेक्ष दारिद्र्य असेल किंवा सापेक्ष दारिद्र्य असेल। त्यानंतर मानवी दारिद्र्य निर्देशांक म्हणजे ह्युमन पॉवर्टी इंडेक्स किंवा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणजे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक। त्यानंतर दारिद्र्य तफावत गुणोत्तर म्हणजे पॉवर्टी गॅप रेशिओ। त्यानंतर दारिद्र्य मोजमाप करणाऱ्या समित्या, म्हणजे आतापर्यंत दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी कोणत्या समित्या सरकारद्वारे नेमण्यात आलेल्या होत्या, त्यांचाही अभ्यास आपल्याला परीक्षेसाठी करावा लागतो। त्यामध्ये सुरेश तेंडुलकर समिती असेल किंवा रंगराजन समिती असेल किंवा लकडवाला समिती असेल, त्या सर्व समित्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। त्यानंतर दारिद्र्याच्या मोजमाप करण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत, तर त्या पद्धतीमध्ये युनिफॉर्म रिकॉर्ड पिरियड असेल, मिक्सर रिकॉर्ड पिरियड असेल किंवा मॉडिफाईड मिक्सर रिकॉर्ड पिरियड असतील। तर या पद्धती आणि समित्या परत निर्देशांक या दारिद्र्यामध्ये येतात। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे लोकसंख्याशास्त्र। लोकसंख्याशास्त्र हा टॉपिक अर्थशास्त्र असेल, भूगोल असेल, पर्यावरण असेल इत्यादी विषयांमध्ये समाविष्ट होतो। त्यामुळे या टॉपिकचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, वेगळा चांगल्या पुस्तकामधून किंवा चांगला सोर्स मधून याचा अभ्यास करा, नक्की मार्क देऊन जाणार विषय आणि हमखास या टॉपिक वरती प्रश्न असतो। तर लोकसंख्याशास्त्रामध्ये उप टॉपिक कोणते किंवा सब टॉपिक कोणते आहेत, तर त्यामध्ये लोकसंख्याशास्त्राची संकल्पना, त्यांचे सिद्धांत, कोण सिद्धांत कुठले मानलेत, त्यामध्ये माल्थसचा सिद्धांत असेल, लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत असेल नॉर्थस्टाईन यांनी मांडलेला, त्यानंतर हायवे लायबेनस्टाईनचा सिद्धांत असेल किंवा सॅम्युएल हंटिंग्टनचा सिद्धांत असेल। त्यानंतर लोकसंख्याशास्त्र संकल्पनामध्ये जन्म दर असेल, मृत्यू दर असेल, साक्षरता असेल, लिंग गुणोत्तर असेल, शहरी व ग्रामीण लोकसंख्या असेल, त्यांची आकडेवारी म्हणजे शहरी लोकसंख्येचं प्रमाण किती आहे, ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण किती आहे, त्यानंतर दशलक्षी शहरे कोणकोणती आहेत, अशा प्रकारे आपल्याला टॉपिक विचारले जातात। किंवा त्यानंतर आपण पुढे बघू, सरकारने जे आतापर्यंत लोकसंख्या धोरण राबवले आहे त्याच्यावर आधारित प्रश्न असेल, 1976चं धोरण असेल किंवा 2000चं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण असेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2000चे जे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आहे त्याचा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा। उद्दिष्टे काय आहेत त्याची, आपण कधीपर्यंत आपल्याला उद्दिष्ट साध्य करायचे आहेत, सर्वांना प्रश्न असतो म्हणजे असतोच। नंतर 1952 कुटुंब नियोजन कार्यक्रम असेल, त्याचे उद्दिष्टे काय असतील, आता सांगितल्याप्रमाणे ते आपल्याला कधीपर्यंत अचीव्ह करायचे आहेत, या सर्वांवर प्रश्न असतो। त्यानंतर बघा, सार्वजनिक वित्त हा टॉपिक असेल, तर सार्वजनिक वित्त मध्ये चलनवाढ असेल, चलनघट असेल म्हणजे भाववाढ, भावघट किंवा चलनघट असेल। त्यानंतर विशेष आर्थिक क्षेत्र सेज असेल,
त्यानंतर कर आणि त्याचे प्रकार, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर असेल किंवा जीएसटी असेल, या सर्वांवर प्रश्न विचारला जातो. तूट असेल व तुटीचे प्रकार, प्राथमिक तूट असेल, राजकोषीय तूट असेल, यांवर प्रश्न असतो. त्यानंतरचा सब टॉपिक आहे अंदाजपत्रक व त्याचे प्रकार. अंदाजपत्रक म्हणजे काय, ते कोण सादर करते किंवा कधी सादर केले जातं. त्यानंतर शिल्लकीचे अंदाजपत्रक काय आहे किंवा तुटीचे अंदाजपत्रक काय आहे, समतोल अंदाजपत्रक काय आहे, या सर्वांवर प्रश्न विचारला जातो. त्यानंतर 280 कलम नुसार जे वित्त आयोग स्थापन केले जातं त्यावरही प्रश्न विचारला जातो. करंट अफेअर्सला दोन्ही प्रश्न असू शकतात, बजेट आणि वित्त आयोग. वित्त आयोग किंवा सार्वजनिक वित्त झाल्यानंतर आपल्याला बँकिंग क्षेत्र सुधारणा किंवा बँकिंग विषयक प्रश्न सुद्धा विचारले जातात. त्यामध्ये आरबीआय असेल, त्यांचे मंडळ असेल, आरबीआयचे कार्य असतील, त्यानंतर व्यापारी बँका, त्यांचे प्रकार, त्यांचे कार्य, तसेच सहकारी संस्था असतील किंवा IMF म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल, वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था आहेत भारतामध्ये, नाबार्ड असेल, CDB असेल किंवा IFCI असेल, इत्यादी उपटॉपिकवर जास्त प्रश्न विचारले जातात किंवा प्रश्न विचारण्याचे चान्सेस असतात. त्यानंतर सरकारची जे शासकीय धोरणे असतील किंवा योजना असतील त्यांच्यावर प्रश्न असतो. म्हणजेच प्रधानमंत्री जनधन योजना असेल, मुद्रा योजना असेल किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असेल, उज्ज्वला गॅस योजना असेल, म्हणजे करंट अफेअर्सला धरून ज्या योजना आहेत, चालू घडामोडी सरकारने ज्या वार्षिक यामध्ये जे योजना चालवली आहे त्यावर आधारित प्रश्न असतो. किंवा आपण पुढे बघणार आहे की योजनांमध्ये कुठल्या कुठल्या योजना येऊ शकतात किंवा कुठल्या योजनांवर जास्त भर दिला जातो. शासकीय धोरणे आणि योजना झाल्यानंतर आपल्याला पंचवार्षिक योजना आणि त्या पंचवार्षिक योजनांमध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीनं आणि कोणत्या कोणत्या गोष्टींचा विकास झालेला आहे ते पाहायचं आहे. त्यावर आधारित प्रश्न येतो. हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. 11वी आणि 12वी पंचवार्षिक योजना चांगल्या पद्धतीने करून घ्यायची आहे. त्यानुसार त्या योजनेचा कालावधी काय आहे, योजनेमध्ये मुख्य भर कोणत्या गोष्टींवर दिला गेलेला आहे आतापर्यंत, त्यानंतर त्या योजनेचे प्रतिमान काय आहे, योजनेचे वृद्धी दर मध्ये ध्येय किती होतं आणि आपण किती साध्य केलं यावर प्रश्न असतो. त्यामुळे आकडेवारी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. आणि नीती आयोग म्हणजे पंचवार्षिक योजनेला किंवा नियोजन आयोगाला रिप्लेस करून नीती आयोगाची स्थापना झालेली आहे, तर त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. पंचवार्षिक योजना हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. पंचवार्षिक योजना असेल, लोकसंख्या असेल, हे टॉपिक चांगल्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्था व संघटना पुढचा टॉपिक आहे. तर त्यामध्ये वर पाहिल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल, ASEAN असेल, सार्क असेल, ब्रिक्स असतील, इत्यादी संघटना ज्या आहेत म्हणजे भारताशी संबंधित जे संघटना आहे किंवा भारताचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ज्या संघटनेमध्ये किंवा संस्थेमध्ये संबंधित आंतरराष्ट्रीय लेवलला, तर त्यावर आधारित प्रश्न विचारला जातो. म्हणजे करंट अफेअर्सवर आधारित, म्हणजे करंट बेसवर आधारित. त्यानंतर हे आताच बघितल्यापर्यंत भारताचा सहभाग असलेल्या सर्वच संस्था, आंतरराष्ट्रीय असो किंवा राष्ट्रीय संघटना असो. त्यानंतर महत्वाचे निर्देशांक आहेत. आपण दारिद्र्यामध्ये बघितल्याप्रमाणे ह्युमन पॉवर्टी इंडेक्स असेल किंवा लिंग असमानता निर्देशांक असेल किंवा हरित राष्ट्रीय उत्पन्न असेल म्हणजेच ग्रीन नॅशनल इंडेक्स किंवा जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स किंवा राष्ट्रीय स्थूल आनंदी निर्देशांक म्हणजे इंडेक्सवर सुद्धा प्रश्न विचारला जातो. अर्थशास्त्र हा विषय सगळ्यांना अवघड जाण्याचा आहे. त्याच्यासाठी आपण इथे हे टॉपिक इम्पॉर्टंट IMPS हे टॉपिक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही हे टॉपिक चांगल्या पद्धतीने एका चांगल्या पुस्तकामधून अभ्यास करायचा आहे. तर आता संदर्भ साहित्य किंवा पुस्तके कोणती वाचायची अर्थशास्त्राला? इकॉनॉमिक्स हा विषय अवघड वाटू शकतो, त्यासाठी आपण इकॉनॉमिक्सला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. सुरुवातीला 11वी आणि 12वीचं जे 11th आणि 12th जे स्टेट बोर्डचे पुस्तक आहे, स्टेट बोर्डचे ते वाचायचं आहे चांगल्या पद्धतीने, तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल अर्थशास्त्राची. त्यानंतर एक संदर्भ साहित्य म्हणून चांगलं पुस्तक आहे रंजन कोळंबे सरांचं भारतीय अर्थव्यवस्था, ते पुस्तक तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचा. त्यानंतर और आहे किरण देशले सरांचं पुस्तक, किरण देशले सरांचं भारतीय अर्थव्यवस्था दीपस्तंभ पब्लिकेशनचं ते पुस्तक आहे, तेही तुम्ही वाचू शकता. त्यानंतर सुरुवात आपण अशी करायची आहे की च्या वर्षी जे प्रश्न आलेत PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत त्या क्वेश्चन पेपरचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. प्री आणि मेन्स अर्थशास्त्राचे जे मेन्सचे टॉपिक आहेत त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि रंजन कोळंबे सरांचं पुस्तक एक, त्यानंतर स्टेट बोर्डचं 11वी आणि 12वीचं पुस्तक, इत्यादीतून तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आणि करंट अफेअर्स मध्ये बजेट असेल किंवा आर्थिक पाहणी अहवाल असेल यांवर सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा किंवा त्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा.